जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। दिव्यांग आधार सेवा संस्थेने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। 14 एप्रिल 2025 रोजी दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या कार्यालयाजवळ दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि बातमी जनहित व जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी अल्हाट, वृक्षप्रेमी BR पाटील आणि नुकत्याच मंत्रालय वार्ताच्या माध्यमातून महिला भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या सौ छाया सावंत यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलन आणि पुष्प अर्पण करून झाली। यानंतर उपस्थित दिव्यांग नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना खीर व सरबत वाटप करण्यात आले। या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे हरी अल्हाट यांनी दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या कार्याचे कौतुक केले। संस्थेचे अध्यक्ष सचिन राम सावंत हे दिव्यांग बांधवांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात। त्यांच्या पत्नी सौ छाया सावंत यांची त्यांना मोलाची साथ लाभते। हे दोघेही महानगरपालिका आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये निवेदने सादर करून दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच पुढे असतात, असे अल्हाट म्हणाले। त्यांनी दिव्यांग बांधवांना सावंत यांच्या या लढ्यात त्यांना पाठबळ देण्याचे आवाहन केले। BR पाटील यांनी आपल्या गायनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची माहिती दिली। सौ छाया सावंत यांनी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या। संस्थेचे अध्यक्ष सचिन राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे पदाधिकारी जितेंद्र गायकवाड, जनसंपर्क अधिकारी गजानन तोरसकर, समीर लाड, चंद्रभान बागुल, संतोष कांबळे, अमोल चव्हाण, संजय मराठे आणि संतोष गरुड तसेच संस्थेचे इतर सदस्य यांनी या संयुक्त जयंती सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। प्रतिनिधी बाळकृष्ण अल्हाट, जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने आम्ही दिव्यांग आधार सेवा संस्था या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत आणि त्यासोबतच आज या ठिकाणी काही स्पर्धा घेतल्या होत्या। ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेतल्या गेल्या होत्या, त्याचाही निकाल जाहीर केला गेला आणि यानंतर म्हणजे ही जी जयंती आहे तर जयंती प्रत्येक देशामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये साजरी केली जाते। तर दरवर्षी आम्ही काही ना काही एक नवीन उपक्रम ठेवलेला असतो। तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि यासाठी आमचे जे अध्यक्ष आहेत सचिन सावंत आणि सचिव छाया सावंत यांचे एक मोलाचे मार्गदर्शन ठरले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम जो यशस्वी केलेला आहे। थँक्यू। क्रांतीज्योत महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला आणि या निमित्ताने आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने खीर वाटप केली आणि मोठ्या प्रमाणात आमचे अपंग लोक इथं उपस्थित राहिले। याबद्दल मी सर्वांचे आभार मानेन। धन्यवाद।